सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसांनंतर मी ब्लॉग टाकत आहे. तर आज आहे महाशिवरात्री आणि आत्ता आम्ही निघालो आहोत. रात्र झाली आहे. आत्ता किती वाजले? 7:30 वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही निघालो आहोत बेलेश्वर मंदिराला. पहिले आम्ही पेट्रोल भरतो, मग परत मागं जायचं आहे. तर सकाळी जाणार होतो पण सकाळी नाही गेलो. मग त्याच्यानंतर आता आम्ही आलो आहोत पेट्रोल टाकायला. गर्दी तर खूप होती म्हणून उशीर लागला. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो भिंगारला. बेलेश्वर मंदिराच्याच पुढं देवीचं पण मंदिर आहे, बुरानगरचं. त्या रोडने आता आम्ही चाललो आहोत. आणि हे जे रोडवरती लाईट आहेत ना, ते खूप छान वाटतं. आणि आता आम्ही भिंगारपाशी पोचलो होतो. त्या चौकामध्ये दरवेळी आम्हाला ट्रॅफिक तर लागतं. त्यानंतर आर्मीवाले सोल्जरला सलाम करून आम्ही निघालो होतो पुढं. काही जिथं कधीच गर्दी नसते, कधीच नसते. आज इतकी गर्दी झाली ना, हे बघा. नंतर आम्ही गाडी लावली, लांबच लावली गाडी. त्यानंतर आम्ही मंदिरापाशी चालत गेलो. पण मंदिरापाशी गाड्याची गर्दीच नव्हती, बाहेरच गर्दी होती खूप. असं वाटलं की गाडी आत आणली असते तर बरी झाली असते. तर मग आता इथं आईस्क्रीमचे ते दुकान लागले होते, पण यावर्षी नाही, इतके स्टॉल नव्हते जे की दरवर्षी असतात. तर इथं कसली गर्दी म्हणून बघितलं तर इथं सगळ्या चपला होत्या. बघा इथं फुलं, फुगे, हे सगळे लोक असे छोटे छोटे स्टॉल असते. पण दरवेळी खूप मोठे मोठे खेळण्याचे स्टॉल असते. यावेळी मला कुठंच खेळण्याचा स्टॉल नाही दिसला. आज तर खूपच गर्दी असते इथे. आम्ही पोहोचलो होतो मंदिराच्या गाभाऱ्याच्या इथं. इथंच आम्हाला एक व्यक्ती पण भेटला होता, तेच तुम्हाला आता सांगते. पुढं तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही इथं खूप गर्दी होती म्हणून अशा ठिकाणी चप्पल काढली जिथं आम्हाला शोधता येईल, म्हणजे एक पॉईंट. आणि त्याच्यानंतर हे बघा, इतकी सारी लोक. प्रत्येकाला महादेवाचं दर्शन घ्यायचं असतं. खूप मोठी लाईन होती. जे मेन मंदिर होतं ते, आणि त्याच्याच शेजारी अजून एक मंदिर होतं. ते दुसरं महादेवाचं मंदिर होतं, पण हे मेन नव्हतं. हे बघा, ह्या साईडचं आहे ते महादेवाचं आहे. आणि जे हे बघा, हे मुख्य आहे. आणि जे दुसऱ्या साईडचं आहे ते म्हणजे नॉर्मल असं आहे. तर हे बघा, विराजाऊची ते भेटला होता मला तिथे. त्याला म्हणलं हाय कर, त्याने हाय केलं. तुम्हाला दाखवते मी. थँक्यू. त्यानंतर आम्ही लाईन लावली आणि तिथं नंदीचं दर्शन घेऊन आम्ही पुढं निघालो. आज तर खूप मोठा देवाने मला आशीर्वाद दिला असं मी म्हणेन. हे बघा, हे जे आहेत ना फुलं ते जे कळसाला लावलेले आहेत, हार ते. तर सॉरी ना. तुम्ही आता हा आवाज ऐकला ना, खरंच मी इतकी खुश झाले ना की महादेवाने मला आशीर्वाद दिला. त्याच्यानंतर मग आम्ही बनवली होती पावती. गर्दी तर खूप होती. आम्ही समोर हवन असतं, त्याची पाया पडलो आम्ही. आणि त्याच्यानंतर एक साईडला चिप्स वाटत होते, चिप्स ते घेतले आम्ही आणि लाडू. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो गाईज घरी. आणि सो गाईज, आता आम्ही निघालो आहोत घरी. दर्शन एकदम भारी झालं, एकदम मनापासून केलं. महादेवाने मला आशीर्वाद दिला, है ना मम्मी? घराजवळ
तिथं. चला बाय. सो गाईज आता आम्ही आलो आहोत घरी. आई मलाच काय भेटलं असं काय मी पाया पडायला लागले डायरेक्ट त्रिशूलला अडकवलेला असत ना हार तर माझ्या डोक्यात पडला. सो गाईज आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.